कधी बरेचदा न्यायालय निर्णय घेताना कोणाच्या सोयीचा कोणाच्या विरोधातला होत राहतं. म्हणजे एकंदरीत मला तर पूर्ण काही वरच्यावरची माहिती आहे. एकंदरीत असं अपेक्षा होते की विरोधात निकाल जाईल किंवा त्यांच्या बाजूने निकाल जाईल. झाला नाही तर ते वरती जाता येईल ती पुढच्या दोन बेंच असेल तर तीन बेंच पाच न्यायालयाची मला वाटतं मजबूती वाढली पाहिजे. बरेचदा निकालय लवकर न लागणं हा सुद्धा त्याच्यावर अन्याय होता. 20-20 वर्ष जर किंवा अशा खटल्यामधल्या निकालाला वेळ लागत असेल तर त्या व्यवस्थेत बदल होणं फार गरजेचं आहे. का बरं वेळ लागतं याचंही संशोधन सरकारनं केलं पाहिजे. त्या व्यवस्था निर्माण केल्या पाहिजे. मला असं वाटतं का त्यांनी निर्णय सगळं घेऊनच ते तिथे आले असणार. काही किंतु परंतु आले असेल तर त्यांनी मतदारसंघात जाऊन निर्णय जे आता बोलत आहे ते काही विरोधात जाईल असं नाही. त्यांना घेऊन निर्णय घेईल. मला वाटतं ते काही एकदा आल्यानंतर पुन्हा ते आपली बाजू बदलून असं वाटत. हा टेक्निकली विषय आहे. ते संख्यावरच ते सगळी एकंदरीत जे काही आता पक्षांतर होत आहे त्याच्या संख्येला फार महत्त्व आहे आणि ते महत्त्व सगळं ठरलेलं आहे. फक्त मतदारांची दिशाभूल करायची आता ते तो त्यांच्या स्तरावरचा विषय लक्षात घ्या. पक्षांतर कोणामार्फत ते सगळं झालेलं आहे, कोणं ते केलेलं आहे, त्यांनी ती जबाबदारी उचलली असणार सगळ्या गोष्टी आणि त्या माध्यमातून ते पक्षांतर झालं असेल तर ते त्या जबाबदारी पूर्ण करेल. कोणाचे कोणाला स्वतः गेले का काय गेलं का त्यांची बैठक पुन्हा सुरू झाली याचं आम्हाला माहिती नाही. कलियुग आहे आणि निकालानंतर त्यांचे वक्तव्य आता बरोबर आहे. त्यांना कसं काही सगळ्यांना अपेक्षा होत्या का तो इतका एकंदरीत जो काही प्रकार झाला होता तो सगळ्यांनी पाहिलेला होता कशा पद्धतीने झाला. आणि असं झाल्यानंतर जेव्हा निकाल विरोधात येतं तेव्हा ते तर हे शब्द कुणाच्या तोंडातून हे शब्द निघतंच. त्यांनी काही वेगळी फार अपमान करणारी प्रतिक्रिया दिली असे नाही. त्यांच्या भावना आहे त्या. त्यांना अपेक्षा होत्या का न्यायालय त्या पद्धतीनं समोरून निर्णय देईल. अनिल देसाई म्हणले की आता त्यांना कळलं असेल आपलं कोण आहे. कसं आहे राजकारणामध्ये मी सांगतोय राजकारण हे बेरजेचं असतं. ते कधी वजाबाकीवर कोणी जात नाही आणि बेरजेच्याच राजकारणाचा सामान्य कार्यकर्त्यापासून तर वरच्या कार्यकर्त्यापर्यंत ह्या बेरजेच्या राजकारणात धावपळ करत असते. त्याच्यानं मला असं वाटते का हे सगळं होत असताना आज जे फुटाफूट दिसतंय याला काही फक्त फुटणारे दोषी आहे असं म्हणणं तर योग्य होणार नाही. काही नेतृत्वाची चुका असेल त्या तपासून पाहायला पाहिजे. त्या जर तपासल्याने गेल्या तर कसं होणार आहे तुम्ही सांगा. आज आम्ही महाराष्ट्रभर जेव्हा उपोषणाला 7 दिवस उपोषणाला बसलो 3 दिवस बसलो 350 सभा घेतल्या 75,000 किलोमीटर सामान्य लोकांना भेटत राहिलो आहे, कार्यकर्त्याला भेटत राहिलो आहे. संघटन लहान असलो तरी आमची कार्यप्रणाली आम्ही थांबवली नाही. ते सामान्यपर्यंत नेण्याचं काम केलं. आखरी नेतृत्वानं सुद्धा त्याच पद्धतीनं समोर येणं गरजेचं असतं. जेव्हा नेतृत्व थांबतं तेव्हा त्याच्या कार्यकर्ताही थांबतं हे लक्षात घ्या. हे तरी आपण लक्षात घेतलं पाहिजे. कसं होतं नेहमी काय होतं का पक्ष फुटणाऱ्यालाच दोष दिला जातो.